हिंगोलीतील जवळा बाजार येथे रमजान ईद निमित्ताने ईद मिलाफ व शीरकुर्मा कार्यक्रम संपन्न। मागील 3 पिढ्यांपासून सुरू असलेली परंपरा जपत मुनीर पटेल, अजमल पटेल, फजल पटेल यांच्या माध्यमातून रमजान ईद निमित्ताने ईद ए मिलाफ व शीरकुर्मा कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार गावात मोठ्या उत्साहात पार पडला। ईद मिलाफ कार्यक्रमाला जवळा बाजार येथील सर्वच धर्मातील नागरिक, राजकारणातील व सामाजिक चळवळीतील सगळ्याच कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। पटेल फॅमिलीचा हा कार्यक्रम मागील 3 पिढ्यांपासून जवळा बाजार येथील सर्व धर्मीय एकता जपण्याचे काम करत आहे। त्यांच्या या कार्याला जवळा बाजार येथील नागरिकांनी प्रशंसा दिली आहे। सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात। जवळा बाजार या गावामध्ये ते जवळपास 20 ते 25 हजार लोकसंख्येचं गाव आहे। या गावात सर्व आधी त्याची भौगोलिक जी रचना आहे ही रचना जवळपास 15 ते 20 समाज या जवळा बाजार येथे राहतात। अनेक समाज इथं जवळा बाजार येथे राहत असतात आणि आमच्या जे 3 ते 4 पिढ्यापासून जे परंपरा मला समजते तेव्हापासून म्हणजे आणि मी माहिती घेतलेली 3-4 पिढ्याची तेव्हापासून ते आमच्या समाजाला ते पूर्ण समाज ते मग कोणीही असो, हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो आणि अनेक ओबीसी समाज असो, धनगर समाज असो, इथले बाकी माळी समाज असो, हे असे अनेक समाज जे आहेत तिथे 15-20 समाज, त्याच्यात वडो समाज आहे, त्याच्यात 18 पगड जातीचे लोक आहेत। 18 पगड जातीचे जे समाज आहेत आणि चांगल्या मोठ्या पद्धतीने समाज आहे, हे सगळे समाज जे आहेत ते आमच्याकडे एका आशेने बघत असतात। ती आशा म्हणजे ते काही पैशाची किंवा याची नाही, तर हे सगळ्याला सोबत घेऊन चालतात आणि सगळ्या समाजाला संरक्षण देण्याचं काम करतात। या दृष्टिकोनातून आमच्याकडे नजर सगळ्या समाजाची असते आणि त्याच पद्धतीने आम्ही आज 3-4 पिढ्यापासून म्हणजे शीरकुर्माचा कार्यक्रम एक निमित्त आहे। शीरकुर्मा हे एक निमित्त आहे, कारण थोडंसं शीरकुर्मा पिण्यासाठी इतक्या लांबून 20-20 किलोमीटरवरून लोक या परिसरातले येतात। ते काही शीरकुर्म्यासाठी येत नाही, तर फक्त एक भाईचारा, एक आपुलकी, एक सगळे समाज इथं भेटतात, सगळ्या समाजाचं काम होते या उद्देशानं लोक सगळेजण येत असतात आणि आम्ही हे दरवर्षी हा कार्यक्रम ठेवत असतो। आज तर फार मोठी गरज आहे। आजची जी परिस्थिती आहे या भारतातली, आजची परिस्थिती महाराष्ट्रातली जी आजची परिस्थिती आपल्या जिल्ह्याची बी चालते, जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार बिकट आहे। कारण काही समाजकंटकामध्ये काम करणारे जे वेगवेगळ्या समाजामध्ये बांधण्याचं काम अनेक लोक करत आहेत। यावेळेस सगळेजण लोक आमच्याकडं, आमच्या समाजाकडं अशानं बघतात की बाबा ह्यांनी पुढं अजून जास्त काम करावं आणि सगळं जवळा बाजार एकोपामध्ये ठेवण्याचं काम यांनी करावं। त्या दृष्टिकोनातून असे अनेक हेच कार्यक्रम नाही, तर आम्ही म्हणजे समाज एकोपामध्ये ठेवण्याचं आणि सगळे समाज एका जागी राहण्याचं काम आम्ही सातत्यानं मी करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे हा ईद मिलाफ कार्यक्रम दरवर्षीभर आणि याही वर्षी ठेवण्यात आलेला आहे। थँक्यू। या समाजातील फक्त राजकीय नाही तर सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील एक वेगळं व्यक्तिमत्व आहे। म्हणजे मुळातच त्यांच्या वंशपरंपरेनुसार जवळा बाजारची एकता कायम ठेवण्यासाठी त्यांच्या आजोबापासून वडिलांनी सगळ्यांनीच प्रयत्न केले। घरामध्ये परंपरेनुसार पोलीस पाटीलची होती, त्यांनी छान प्रकारे गाव अफसर पाटलापर्यंत सगळ्यांनी सांभाळलेलं आहे आणि राजकारण बाजूला ठेवून आज जवळा बाजारच्या विकासामध्ये किंवा जवळा बाजारमध्ये ज्या काही विकासात्मक योजना आलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा फार मोठा एक पदाधिकारी म्हणून मी सहभाग आहे आणि त्याचबरोबर जवळा बाजारमध्ये आम्ही एक नवीन 1 वर्षापासून फिट फॉर लाईफ नावाचा ग्रुप तयार केलेला आहे। हा ग्रुप शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या जी माणसं थोडी बहुत खचलेली असतील कदाचित, त्यांना पुन्हा एकदा धैर्य देऊन समाजामध्ये उभं करण्याचं काम आम्ही करत असतो। त्याच्यामध्ये 60 ते 65 लोकांचा हा आजूबाजूला तुम्ही जे आता फोटो घेतले
ही सगळी मंडळी याच्यामध्ये आहे. आणि मुनीर पाटील याच्यामध्ये आपलं वय असो किंवा पद असो, एक प्रतिष्ठा असो समाजातली, ही बाजूला सोडून त्याच्यात सामील होतात. आणि आजचा हा उपक्रम ईदनिमित्त त्याने जो केलेला आहे तो प्रतिवर्षीच ते करतात. सर्वांनी एकत्र यावं, एकमेकाचं म्हणजे काय आपली घेण्या देण्याच्या काही गोष्टी असतील तर विचाराव्यात, एकमेकाच्या सुखदुःखात सामील व्हावं, ही परंपरा आम्ही मित्र परिवाराच्या वतीनं, कारण जवळा बाजार जे गाव आहे ते आम्ही मित्र परिवाराच्या वतीनं गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी करतो. अनेक उपक्रम सांस्कृतिक क्षेत्रातले असोत, सामाजिक क्षेत्रातले असोत, क्रीडा क्षेत्रातले असोत, आम्ही सामुदायिकरित्या राबवतो. आता तर आम्हाला सगळ्यांना एक ट्रॅक सापडला. मी या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून आणि मुनीर पाटलाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व जनतेलाही विनंती करतो की ज्यांना कुठले थोडे बहुत सांध्याचे आजार असतील, टोंगळ्याचे आजार असतील, पायाचे आजार असतील किंवा मानसिकदृष्ट्या थोडे खचलेले असतील, त्यांनी अवश्य आमच्या फिट फॉर लाईफच्या कार्यक्रमाला यावं. सकाळी 5 ते 7 त्यांना 100% रिलीफ मिळण्याची जिम्मेदारी आम्ही देतो. सर्व तुम्ही आलात आणि मलाही तुमच्या समोर व्यक्त होण्याची या माध्यमातून संधी दिली की पटेल साहेबांनी जो सर्व धर्म समभाव भाईचारा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सामाजिक सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये ते काम केलं आहे. आजच्या काळाची किती गरज आहे, आजच्या तरुणांमध्ये सुद्धा हे रुजलं पाहिजे आणि हा जो विचार आहे तो म्हणूनच पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे जवळा बाजारसाठी. आज तुम्ही जर या फोटोमध्ये नंतर पाहिलं तर इथं व्यापारी आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, शिक्षक आहेत, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहेत. ही सगळी मंडळी एकत्र का आली तर ज्याला मुनीर पाटलाचा स्वभाव हा 75% कारणीभूत आहे. आणि नंतर आम्ही सगळे एकत्र आलो. पण त्यांना जे माणसं आकर्षित करायचं आपल्या स्वभावामुळे आणि त्यांचं भलं करायचं, पाटील एक असा व्यक्तिमत्व की तो कधी वाईट कोणाला होऊ शकतो. म्हणून ही सगळी माणसं विश्वासानं आज मोठमोठे व्यापारी आहेत. यातूनच सामाजिक माणसं जोडण्याचे काम, माणसं जोडण्याचं काम करायचं. आणि जवळा बाजार हे गाव मल्टीपर्पज आहे, इथं सगळ्या धर्माचे लोक राहतात. यांना सांभाळून घ्यायचं फार मोठं इथल्या नेतृत्वात कसं लागतं, लावून कोणी देऊ शकतं तसं काही नाही. पण त्या सगळ्यांना एकत्रित ठेवून गावाचाही विकास पुढे करणं. आज व्यापारपेठही हे सगळं गाव व्यापारावर अवलंबून आहे. सर्वांगीण विकास कसा साध्य करतात या माध्यमातून आम्ही सर्वांगीण विकास सुद्धा साध्य सर्वांगीण म्हणजे पहिली गोष्ट इथल्या व्यापाराला सुरक्षित मिळाली पाहिजे. कारण ही तो व्यापार आहे सगळ्यात. इथं बँका आहेत, इथं दवाखाने आहेत, इथे मेडिकल डॉक्टर सुरक्षितता मिळाली पाहिजे. त्यानंतर इथं पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक ठिकाणी की आता घरोघरी आपण करतो. बसस्टँड असेल, आता अनेक बाबी ज्या मधल्या काळामध्ये थोड्या थांबल्या होत्या त्या पुन्हा एकदा म्हणजे प्रस्थापितापाशी जे कोणी असतील त्यांच्यापासून मांडून त्या सोडून होण्याचं काम आम्ही सुद्धा फिट फॉर लाईफ ग्रुपच्या वतीनं करणार आहोत. आम्ही राजकारणात नाहीत, पण ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत याच्या लोकांच्या त्या आम्ही आमदार असतील, खासदार असतील, गावातले प्रतिष्ठित कोणी असतील त्यांना एकत्र करून या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मुनीर पाटलांच्या नेतृत्वात आम्ही करणार आहोत. थँक्यू. मी मुनीर पाटलांना शुभेच्छा देतो. आज या ईद मुबारकच्या शुभकामना कार्यक्रमानिमित्त आमच्या फिट फॉर लाईफ ग्रुपच्या वतीनं आम्ही पाटलाला स्नेह भेट आणि त्यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो की आता कालच्या रमजानपासून पुढच्या रमजानपर्यंत यांचं भावी आयुष्य या परिवाराचं. कारण या पाटील परिवाराच्या परंपरेला ही 4थ्या-5व्या पिढीमध्ये अखंड जवळा बाजारची सेवा करण्यामध्ये, जवळा बाजार परिसराची सेवा करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला असा हा परिवार, जेणेकरून गावामध्ये एकोप्याचं वातावरण ठेवण्यामध्ये आणि जवळा बाजारच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असलेली परिवार जर असेल तर त्याचं प्रामुख्यानं नाव गर्वानं घ्यावं लागतं की त्यांचं नाव म्हणजे मुनीर पटेल. आणि त्यांच्या भावानीसुद्धा आजपर्यंतच्या पोलीस पाटलाच्या कारकिर्दीमध्ये एकही ॲप्लिकेशन न होता सर्व गाव एकोप्यानं सांभाळलं. या परिवाराची फार मोठी देणगी या जवळा बाजारला लाभलेली आहे. ती अशीच टिकून राहावी याच्यासाठी पाटीलसुद्धा सदैव तत्पर असतात. त्यांना सर्व परिसर, आमचा जवळा बाजार परिसराची जी काही पंचकृषीतली लोक आहेत ती मानानं आणि सन्मानानं कुठल्याही घटनेच्या सामन्यामध्ये ते मनातून सर्व कामं सोडून सहकार्य करतात. ही हेरीने तिथं जाऊन त्यांचे परंपरेच्या सगळ्या काय गोष्टी मिटवतात. त्याची ही परंपरा लाभलेली, त्यांनी पूर्वजात आजोबापासून ठेवलेली परंपरा ही कायम राखलेली आहे. आम्ही त्यांच्या सदैव फिट फॉर लाईफचा ग्रुप त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि अशीच अपेक्षा त्यांच्याकडून सेवा घडू हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. एक राजकारणातले संत आहेत, त्यांनी येथं जवळा बाजारच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं. आणि इथल्या परिसरातले सगळे सामाजिकता, सलोखा
आणि एक शांतता सांभाळण्याचं फार मोठं काम त्यांच्या वतीने होते आणि त्यांच्या घराण्याला एक राजकीय परंपरा आहे, तेव्हापासून ते त्यांचा वारसा भरपूर योग्य पद्धतीने चालवित. भावाचे प्रतीक म्हणून आमचे नेते माननीय मुनीर पटेल साहेब दरवर्षी या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये ईदनिमित्त शिरखुर्म्याचा कार्यक्रम ठेवतात. शिरखुर्म्याच्या कार्यक्रमानिमित्त सर्व जातीपंथातील लोक इथे येतात, भेट होतात आणि सर्वांचे प्रेम एकमेकाला वाटून घेण्यात येते आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो.